आलो खारदुंगला आणि बापरे एकदम जोरात वादळ सुटलं. नमस्कार, वेलकम टू एस लक्सो. आज आपला प्रवास सुरू होतो आहे लेहपासून ते नुब्रा व्हॅलीसाठी. आपण जाणार आहोत खारदुंगला पास मार्गे, जो जगातला आय थिंक सेकंड हायेस्ट मोटरेबल रोड आहे. 17,800 फीट समथिंग. सो आता आपला प्रवास सुरू झाला आहे. बघू आता आपण कसा आपला प्रवास होतो आहे आजचा. सो बघू शकता प्रवासामध्ये किती स्नो कवर्ड माउंटन्स आहेत आणि किती छान रस्ता दिसतो आहे. असं एकदम आपण मूवीमध्ये बघतो ना, एकदम जसं एकदम सिनिक रोड वगैरे असे दिसतात. जेव्हा आपण शूटिंग वगैरे बघतो तेव्हा किती रोड आपल्याला म्हणजे काही सीन किती छान वाटतात. सो एक सिनिक रोड असा किती मस्त छान वाटतो आहे. सो बघू आता आम्ही एक खारदुंगला पोचू आता एक 15-20 मिनटात. सो आम्हाला असं कळलं की इथं स्नोफॉल होतो आहे. बघू आता आपल्याला स्नोफॉल भेटतो की नाही. सो तोपर्यंत प्लीज एन्जॉय दिस सिनिक रोड अँड जर्नी. जेव्हा तुम्ही खारदुंगला पोचाल आणि जेव्हा तुम्ही गाडीतून खाली उतराल तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं तुम्ही फक्त बाहेर राहायचं आणि नंतर लगेच तुम्ही गाडीतून बसायचं आहे, अशी मला टूरवाल्याने सांगितलं होतं. कारण इथं ऑक्सिजनचं फार कमी असतं आणि खरोखर आहे. काही लोकांना आम्हाला त्रास होता, आमच्या ग्रुपमधल्या लोकांना काही त्रास होता झाला. तो जेव्हा तुम्ही याल तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवा, जास्तीत जास्त 10 ते 15 मिनटं तुम्ही तिकडे फोटो वगैरे काढून लगेच तुम्हाला गाडीत बसायचं आहे. फायनली आम्ही आलो खारदुंगला आणि तुम्ही बघताय मस्त स्नोफॉल होतो आहे. सो जे आमचं म्हणजे स्वप्न होतं लेह लडाखला येण्याचं आणि स्नोफॉल बघायचा ते आता पूर्ण झालं आहे. खूप असा मस्त स्नोफॉल होतो आहे, मजा येते मस्त. खूप कमी वेळासाठी स्नोफॉल झाला होता पण खरंच खूप छान वाटलं. सो वी आर सो लकी की आम्हाला स्नोफॉल मिळाला. कधीपासून स्नोफॉल बघायचा होता. सो फायनली आम्हाला खारदुंगला स्नोफॉल मिळाला आणि आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. सो आता आमचा पुढे एक ब्रेक आहे थोडा एक जिथे आम्हाला केसरी सर्फे मॅगी आणि चहा दिला जाणार होता. आणि सगळ्यांना भूकसुद्धा लागली होती. तर मस्तपैकी सगळ्यांनी मॅगीवर आणि चहावरती ताव मारला. सो इकडे तुम्ही रोड बघू शकता. रोड किती छान आहे. सगळे रोड बिहारने बांधले आहेत बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने. सो इथे आम्ही थोडा हॉल्ट घेतला. ह्या सगळ्या तुम्ही गाड्या बघू शकता. इनोवा ह्या KC2च्याच आहेत. सगळा ग्रुप KC2चा या इनोवातून प्रवास करतो. सो इथे मस्त मग आम्ही हॉल्ट घेतला आणि चहा आणि मॅगीवरती ताव मारला मस्तपैकी सर्वांनीच. इथून मस्तपैकी चहा नाश्ता करून म्हणजे चहा आणि मॅगीवरती ताव मारून आम्ही निघालो पुढच्या साईड सिंगला. सो पुढची साईड सिंग होती आमची दिस्कित मॉनेस्ट्री. ही मॉनेस्ट्री तुम्ही गुगल सर्च करा. ही खूप उंचावरती आहे. इथे बऱ्याच स्टेप आहेत, बऱ्याच पायऱ्या आहेत आणि इथं एक खास म्हणजे इथे दलाई लामासुद्धा येऊन गेले होते या मॉनेस्ट्रीमध्ये. सो इट्स म्हणजे ही खूप महत्त्वाची मॉनेस्ट्री आहे लेहमधली. दिस इज श्लोक रिवर. हा तुम्ही जो व्ह्यू बघता ही श्लोक रिवर आहे. आपण आता पोहोचलो आहोत दिस्कित मॉनेस्ट्रीला. हे तुम्ही बघताय वरती हिची डोंगरावरती हिची मॉनेस्ट्री दिसते. तिची हीच आहे दिस्कित मॉनेस्ट्री. टाइम पे बनाया था. जो बनाया था वो लोकल मिल के हॉलैंड जाके फिर ये मॉनेस्ट्री बनाया था. ये 14वीं सेंचुरी में है. तो इसका स्ट्रक्चर है सब ज़्यादातर लोकल है. ये मड ब्रिक्स और ये स्टोन के साथ ठीक है ना. तो ये वैशाख वैली होते हुए पेंगोंग जाएंगे. तो उस टाइम में सेचन बेल्ट है, हम उस तक नहीं जाएंगे. वहाँ पे फिर सेचन ग्लेशियर हो गया, ये हॉट स्प्रिंग, ये सब वहाँ पे उस साइड जाएगा. तो यहाँ से आगे जाके दिस्कित जो विलेज है तो उससे 5 किलोमीटर आगे जाके जो हमारा से है वहाँ पे हुंदर रहेगा. तो बीच में है सैंड ड्यून जहाँ पे कैमल राइड ये सब रहेगा. तो हम लंच के बाद फिर वहीं पे आएंगे. तो बाकी यही है. आय होप तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन ऐकली असेल जी या टूर गाईडने सांगितली. सो इथून आम्ही निघालो पुढे नेक्स्ट साईड सिंगला, जी होती आमची नुब्रा व्हॅलीमध्ये. नुब्रा व्हॅली हे कोल्ड डेझर्ट आहे आणि विच इज फेमस फॉर डबल हम्प कॅमल. सो आम्ही तिथे कॅमल राईडसुद्धा केली. तुम्ही बघू शकता. हे आहे ते नुब्रा व्हॅलीतलं कॅमल सफारीचं ठिकाण आहे. एका राईडचे इथे 500 रुपये घेतले जातात आणि खूप असा एक छानपैकी एक म्हणजे बऱ्यापैकी राऊंड मारून ते तुम्हाला आणतात. सो इकट्ठे करते हैं कि यहाँ से हवा के ऐसे फॉर्म होता है. हाँ, ये घूमते रहते हैं. कभी वहाँ से हवा के तो यहाँ से जमा कर देते हैं. फिर यहाँ से हवा देकर तो वहाँ पे इकट्ठे कर देते हैं. ठीक है ना. ये तो अटकलो असतो रस्त्यात. मी रस्त्यात अटकलो असतो. रस्त्यात काम चालू आहे.
गाडी बाहेर काढली त्या लोकांना मग बोलवलं ते तर रूममध्येच होते गाडी घेतली बाहेर मी अटक केमल के अलावा ये सैंड ड्यून्स है सर। हाँ ये सैंड ड्यून्स है और ये केमल, ये बैक्टीरियन केमल और इंडिया का ही नहीं है। और ये कैमल यहीं रहते हैं, यहीं खिलाते पिलाते? हाँ खिलाते हैं, लोकल लोग पालते हैं सर इसको। आता आम्ही निघतो राईडसाठी. तुम्ही बघू शकता इथे मला असं वाटतं की थोडं काय वादळ येणार आहे. इथे हवा पण जाम सुटली आहे. सो बघू आता आधी म्हणजे ॲडव्हेंचरच्या आधी एक थोडं ॲडव्हेंचरला सुरुवात झाली वादळाची. सो बघू आता. बापरे काय खतरनाक वादळ आलंय. आपलं बरं झालं राईड होऊन गेलं. डे 3ची साईटसिंग आमची ऑलमोस्ट पूर्ण झाली. सो संध्याकाळी आम्ही 5:30-6च्या आसपास हॉटेलवरती आलो. तुम्ही हॉटेलचा रूमचा व्हिडिओ बघू शकता. केसरी टूर्समधून एक असतं की तुम्ही पैसे भले ते जास्त घेतात पण तुम्हाला हॉटेलपासून सगळ्या सोयी खूप चांगल्या मिळतात. इव्हन सगळे हॉटेल तुम्हाला 3 ते 4 स्टारचे असतात आणि हॉटेल खूप छान आणि स्वच्छ असतात. सो आता डिनर करून आता आम्ही आराम करू. सो आता भेटू आपण उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये डे 4मध्ये. सो व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, लाईक करा, शेअरसुद्धा करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा चॅनलला. सो भेटू आता पुढच्या भागामध्ये. टिल देन स्टे ट्यून. थँक्यू.